या व्हिडिओच्या माध्यमाने अर्थ व सांख्यिकी या विभागाअंतर्गत 3 पदांसाठी भरती आलेले या भरतींचे पेपर 19 आणि 20 या तारखेला होणार आहे। उद्या 19 तारीख आहे। उद्या अन्वेषक या पदाचा पेपर असणार आहे। तर पेपरचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाणार, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आणि त्यासोबत आपण काही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो। त्या नोट्स मध्ये तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ऑफर घेऊन आलेलो आहे एका दिवसासाठी। जर तुम्ही अर्थ व सांख्यिकी या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी आणि आयएमपी पॉइंट्स नुसार अभ्यास करण्यासाठी या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहे। तर ऑफर काय असणार आहे आणि सविस्तर माहिती नोट्स विषयी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे। तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा सर्वात पहिल्यांदा आपण मराठीवरती कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं आणि कोणकोणते टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे ते आपण बघणार आहोत। पहिला प्रश्न काय दिलेला आहे, तेल गेले तूप गेले हाती आले दुपटणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे। आपल्याला पर्याय दिलेले 4 योग्य प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता सांगतो तुम्हाला म्हणी झालं, ठीक आहे, म्हणी झालं, त्यासोबत वाक्यप्रचार झालं, समानार्थी झालं, त्यानंतर विरुद्धार्थी झालं। हे जे शब्द आहेत यावरतीच तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारले जाणार मित्रांनो। म्हणजेच इथेच तुमचं जर विचार केला तर 12 ते 14 मार्क इथं आरामशीर इथं तुम्हाला भेटून जातात। त्यासाठी हे जे टॉपिक आहे ते व्यवस्थित करा। अजून एक महत्त्वाचं टॉपिक, आपली परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहे। म्हणजेच तुम्हाला उतारा नक्कीच असणार। काय उतारा नक्कीच असणार 5 प्रश्नांवरती। 5 प्रश्न म्हणजेच आपल्याला 10 गुणांसाठी उतारा असणार आहे। तर उतारा तुम्ही व्यवस्थित करून ठेवा मित्रांनो। तर बघा इथं आपल्याला प्रश्न काय विचारला गेलाय, तेल गेले तूप गेले हाती आले दुपटणे या म्हणीचा अर्थ काय आहे ते शोधायला सांगितले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मूर्खपणा करून नुकसान करून घेणे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा। आता 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, अचूक वाक्यरचना कोणती आहे ते आपल्याला शोधायचे आहे। आता तुम्हाला अजून 3 टॉपिक देत आहे, अचूक शब्द, ठीक आहे, अचूक शब्द, त्यानंतर अचूक वाक्य आणि अचूक वाक्य रचना यावरती तुम्हाला नक्कीच 4 ते 5 प्रश्न विचारले जाणार। किती? 4 ते 5 प्रश्न। म्हणजेच तुमचे इथे 8 ते 10 मार्क इथे नक्कीच होऊन जाणार मित्रांनो। किती? 8 ते 10 मार्क तुम्हाला इथे आरामशीर भेटून जाणार। त्यासाठी अचूक जे झालं, अचूक वाक्य झालं, अचूक शब्द झालं, अचूक वाक्य रचना झालं, हे जे आहे ते सर्व व्यवस्थित प्रश्न तुम्ही करून ठेवायचे आहेत। यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार। तर त्यासाठी मराठीमध्ये हे जे टॉपिक सांगत आहे त्यावरती तुम्ही जास्त भर द्यायला हवा। आता इथं अचूक वाक्य रचना म्हटलेलं आहे कोणती आहे ते आपल्याला शोधायची, योग्य वाक्य रचना शोधायची। यामधील पहिलं वाक्य काय दिलेलं आहे, एखाद्या म्हणीतील अनुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो। तर इथं अनुभव म्हटलेलं आहे म्हणजेच इथं अनुभव असतं। म्हणजेच हे वाक्य आपल्याला चुकीचं बघण्यासाठी भेटत आहे। चला दुसरं वाक्य बघूया। दुसरं वाक्य काय दिलेलं बघा आपल्याला, दुसरं वाक्य एखाद्या म्हणीतील अनुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो। यामध्ये काही चुकी दिसते का, तर यामध्ये कोणत्या प्रकारची शब्दामध्ये चुकी दिसत नाहीये। तिसऱ्या यामध्ये जर विचार केला तर इथं न मध्ये आपल्याला चुकी दिसत आहे मित्रांनो। त्यानंतर चौथं जर म्हटलं तर इथं तिची जी पहिली व्हॅलंटी यामध्ये चुकी दिसत आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये इथं न जो दिलेला आहे त्याला इथं उकार दिलेला नाहीये। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ही अचूक वाक्य रचना तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल यामध्ये। चला अशाच प्रकारचे पुढील प्रश्न बघूया। पुढील प्रश्न बघा तुम्हाला सांगितला होता योग्य शब्द अचूक शब्द तुम्हाला इथे ओळखायचा असतो, परंतु त्या टाइपचे पुढे उदाहरण बघणार आहोत। आता आपल्याला काय दिलेलं आहे, अगळ या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द। आता जोडीने येणारा शब्द म्हणजेच या शब्दाला अजून कोणता शब्द जोडीने येतो ते आपल्याला ओळखायचं असतं। तर अगळ पगळ हा जो शब्द आहे तो जोडीने येतो, ठीक आहे। जसं की घरदार अशा प्रकारचे आपण जे पण जोडीने शब्द वापरतो ना ते शब्द तुम्हाला ओळखायचे असते। तर इथं अगळ दिलेला आहे तर अगळ पगळ अशा प्रकारचा हा शब्द इथं जोडीने येतो। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे। पुढील प्रश्न दिलेला आहे, भावना परीक्षेत पहिली आली। आपल्याला अधोरेखित शब्दाची जात ओळखायला सांगितले। मराठी व्याकरणाचा विचार केला तर काळावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, त्यासोबत जे अवयवी आहेत त्यावरती प्रश्न विचारले जाणार। शक्यता अलंकार विचारले जात नाहीये, परंतु अलंकार व्यवस्थित करून घ्या। त्यानंतर जे समास आहेत समासावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार। त्यानंतर जे वाक्य दिलेलं असतं ते प्रश्नार्थी आहे की उद्गारार्थी आहे, नाहीतर वाक्य जी पण रचना आहे ती तुम्हाला ओळखायला सांगितली जाते। तर हे जे मराठी ग्रामरचे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या। त्यासोबत नाम सर्वनाम हे जे महत्त्वाचे आहेत जसे की विशेषण झालं, सर्वनाम झालं, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। विशेषण ओळखा, त्यानंतर क्रियापद कोणते ते ओळखा,
क्रियाविशेषण अव्यय यातील कोणते ते ओळखा, या टाईपचे प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणावरती विचारले जाणार आणि बाकीचे असेच नॉर्मल प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। बघा इथे आपल्याला जात ओळखायला सांगितलेले म्हणजे हे नाम आहे की सर्वनाम, विशेषण, सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलेले, या टाईपचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती विचारले जाणार। तर सांगा हे काय असणार आहे। आता भावना, भावना हे काय असणार आहे, विशेष नाम आहे ते नाम आहे, परंतु एखाद्या मुलीचं इथं नाव ठेवलेलं आहे ते म्हणजे विशेष नाम झालं मित्रांनो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आता तुम्हाला सांगितलं व्याकरणाचे कोणकोणते टॉपिक वरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे। नॉर्मल तुम्हाला ग्रामर विचारले जाणार, एवढं टफ ग्रामर विचारलं जाणार नाहीये आणि त्यामध्ये उतारे वगैरे, म्हणी, वाक्यप्रचार, त्यासोबत आपला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यावरती सुद्धा जास्त भर असतो, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न तिकडून येतात, त्यामुळे आपलं जे व्याकरण आहे त्यावरती एवढा जास्त भर दिला जात नाहीये मित्रांनो, ठीक आहे। तर चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, कामातून जाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा। तर सांगा बरं, कामातून जाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय असणार आहे। इथं निरुपयोगी होणे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या। इथं समानार्थाचा शब्द ओळखायचा आहे आपल्याला। शब्द काय दिलेला आहे, आप्त। आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे। आता समानार्थी शब्द झाला, विरुद्धार्थी शब्द झालं, म्हणी, वाक्यप्रचार जे महत्त्वाचे आहे ना ते वारंवार विचारले जातात, रिपीट होतात परीक्षेमध्ये। तर हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत, ज्या मराठी विषयाच्या नोट्स आहेत त्यामध्ये समानार्थी झाले, विरुद्धार्थी शब्द झालं आणि इतर जे पण मराठीचे आपले टॉपिक आहेत ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेत। रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। जर म्हटलं तर आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये सर्व काही टॉपिक एका सोबत आपल्याला रिव्हिजन करायचे असेल तर तुमच्यासाठी आपल्या नोट्स बेस्ट असणार आहे। नोट्स विषयी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा। बघा आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे। तर आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द होतो नातेवाईक। जसे की जर विचार केला खेड्यागावामध्ये गेलं तर तुम्हाला हा जो शब्द आहे जास्तीत जास्त वापरलेला बघण्यासाठी भेटेल। आपली आप्त नाहीतर यांची आप्त होती, म्हणजेच यांची काय होती ते नातेवाईक होती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा 7 नंबर। यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, झाडांच्या पानामधून पोपटांचा डॅश डॅश आकाशात उडाला। आता पोपटांचा काय असतो, आता यापैकी थवा असतो का, रास असतो का, झुंबड असतो की तांबा असतो, सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। पोपटांचा काय असतो आता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर पोपटांचा असतो थवा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। झाडांच्या पानामधून पोपटांचा थवा आकाशात उडाला। तर आपल्याला अशा प्रकारचा समूहवाचक शब्द इथं शोधायचा होता। या टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच 1 ते 2 बघण्यासाठी भेटणार, त्यासाठी या टाईपचे प्रश्न व्यवस्थित करून घ्या। आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही कव्हर केलेलं आहे, ठीक आहे। तर बघा 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा। तर या शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर वारंवार सांगत आलेलो आहे समूह शब्दाबद्दल तुम्हाला एक शब्द शोधा, यावरती नक्कीच प्रश्न विचारले जाणार। तर हे काय असतं, आपल्याला हे जे वाक्य दिलेलं असतं त्यासाठी कोणता शब्द योग्य असतो तो आपल्याला शोधायचा असतो। आता इथे 4 रस्ते एकत्र येतात तर ती जागा काय असते सांगा, ती जागा असते चौक, हे सर्वांनाच माहिती आहे। तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। इथं कोणत्या प्रकारचं वाक्य दिलं असतं, नाही तर कोणत्या प्रकारची माहिती दिली असते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला सांगायचं की ही जी माहिती दिलेली आहे त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो, ठीक आहे। नाहीतर 1-2 वाक्य दिलेलं असतं त्यासाठी कोणता शब्द योग्य होईल ते आपल्याला सांगायचं असतं। नाहीतर आपल्याला वाक्य रचना दिली असती, 2-3 वाक्य दिलं असतं आणि त्यानंतर ही सर्व जी वाक्य रचना झालेली आहे ती कोणाबद्दल झालेली आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं। या टाईपचे तुम्हाला 1 ते 2 प्रश्न नक्कीच विचारले जाणार, त्यासाठी हे जे टाईप आहे ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा। चला पुढे 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, प्रमाण लेखानुसार अचूक शब्द शोधा अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय आणि त्यासोबत आपल्याला 10 नंबरचा प्रश्न दिलेला आहे विरुद्धार्थी शब्द। तर आता सर्वात पहिल्यांदा अचूक, आपल्याला अचूक शब्द सर्वात पहिल्यांदा सांगितलं, शब्द झालं, अचूक वाक्य झालं, अचूक वाक्य रचना झालं। तर अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत त्यावरती भर द्या, त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार। इथं आपल्याला अचूक शब्द ओळखायचे, तर यासाठी आपल्याला आपलं जे वाचन आहे त्यासोबत आपलं जे लेखन आहे ते जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे। इथं बघा मुख्य पृष्ठ दिलंय, तर हे होईल का, नाही, लगेच आपल्याला समजून येते। मुख्य पृष्ठ तर हे होईल का, तर हे वाटत आहे होईल। बघा पुढे यामध्ये प्र दिलंय म्हणजे हे पण होणार नाही, इथं प्रू दिलंय, परंतु इथं जर विचार केला तर इथं उकारामध्ये आपल्याला हा बदल दिसत आहे म्हणजे हे सुद्धा होणार नाही। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर लेखन नियमानुसार आपल्याला अचूक शब्द हे आपलं पाठ असणं गरजेचं आहे, नाहीतर माहिती असणं गरजेचं आहे, नक्की तो कसा लिहिला जातो। तर त्यावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जाणार मित्रांनो, त्यासाठी हे जे टॉपिक सांगतोय ते व्यवस्थित करून ठेवा। विचार केला तर पुढील शब्द दिलेला आहे अपकर्ष, या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द
शोधायला सांगितलेला आहे। शब्द काय दिलेला आहे? अपकर्ष। तर अपकर्ष उत्कर्ष म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे व्यवस्थित करा, त्यावरती सुद्धा तुम्हाला 2-4 प्रश्न विचारले जाणार। तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपण अर्थ व सांख्यिकी या भरतीसाठी खूपच महत्त्वाच्या काही नोट्स काढल्यात, त्या नोट्स बद्दल माहिती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, यामध्ये जर विचार केला तर 4 विषयांची आपण नोट्स काढल्यात, त्यामध्ये मराठी झालं, त्यासोबत बुद्धिमत्ता प्लस गणित झालं। आता गणित तुम्हाला या भरतीसाठी विचारलं जाणार नाहीये, परंतु IBPS पॅटर्न नुसार तुम्ही कोणत्याही भरतीसाठी म्हणजे कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल तर त्यासाठी गणितही तुम्हाला आपण यामध्ये देणार आहे। या नोट्स मध्ये गणित प्लस बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ताच्या नोट्स सेपरेट आहे, गणिताच्या नोट्स सेपरेट आहे। ठीक आहे, हे झालं। त्यानंतर जर विचार केला तर इंग्लिश झालं, इंग्लिशचा आपण 40 टॉपिकचा अभ्यास यामध्ये कव्हर केला आहे, सर्व स्पष्टीकरणासोबत कसे उदाहरणे येतात, ते कसे सोडवायचे असतात, मराठी अर्थ काय असतो, ते सर्व काही दिलेले आहे आपण इंग्लिशच्या नोट्स मध्ये। एकूण 40 टॉपिक कव्हर केलेत। यामध्ये जर बुद्धिमत्ताचे म्हटलं तर 50 टॉपिक कव्हर केलेत आणि गणिताचे 27 प्लस टॉपिक कव्हर केलेत आणि मराठीचं जर म्हटलं तर 38 टॉपिक आपण कव्हर केलेत। अशा प्रकारचे आपण या नोट्स काढलेले आहेत मित्रांनो, खूपच महत्त्वाच्या असणार आहे। पुढे जर विचार केला तर त्यासोबत आपण एका वर्षाची चालू घडामोडी यामध्ये ऍड केलेली आहे। किती? एका वर्षाची चालू घडामोडी, यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे। तर त्यासाठी 1 ऑक्टोबर 2022 ते किती? 1 ऑक्टोबर 2022 ते 11 ऑक्टोबर 2023 म्हणजे लेटेस्ट जेवढी पण चालू घडामोडी याचा सुद्धा आपण यामध्ये समावेश केलेला आहे। तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये स्पेशल आजच्या ऑफर मध्ये मी उपलब्ध करून देणार आहे। आधी सर्वसाधारण विद्यार्थी इथं या नोट्स घेऊ शकत होता, कारण त्याची किंमत फक्त 160 होती। 160 रुपयामध्ये या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जात होत्या, परंतु आता परीक्षा खूपच जवळ आली आहे, 1 ते 2च दिवस बाकी आहे। त्यासाठी अजून यामध्ये कमी किंमत करून जे विद्यार्थी घ्यायचे बाकी असतील तेही या नोट्सचा लाभ घेऊ शकता। त्यासाठी किंमत 1 ते 2 दिवसासाठी आपण फक्त ठेवलेले 119 रुपये। किती? 119 मध्ये या 4ही विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो। जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर काय करायचं आहे, कोणत्या नंबरवरती पेमेंट करायचं आहे, आता त्याविषयी माहिती देत आहे। खूपच महत्त्वाचे असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी, कारण गणित बुद्धिमत्ता झालं तर सर्व या टाईपचे उदाहरण आपण कव्हर केले, तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। मराठीचे सर्व टॉपिक कव्हर केलेत, इंग्लिश त्यासोबत चालू घडामोडी हे सर्व आपण टॉपिक कव्हर केलेत, रिव्हिजनसाठी बेस्ट असणार आहे। तर बघा, त्यासाठी तुम्हाला एक मोबाईल नंबर देत आहे 91 39 64 31 99। ठीक आहे, 91 39 64 31 99 या मोबाईलच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। काहीच SMS करत बसू नका, कॉल करत बसू नका, डायरेक्टली पेमेंट करा, कारण वेळ खूपच कमी राहिली आहे या भरतीसाठी आणि त्यामुळे आपण ऑफरमध्ये या नोट्स खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहे। डायरेक्टली पेमेंट करा 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होऊन जातील आणि जास्तीत जास्त अभ्यास करा। जे सर्वसाधारण विद्यार्थी आहे तेही ह्या नोट्स आरामशीर बाय करू शकता। 1 नव्हे तर 4 विषयांच्या नोट्स आपण देत आहोत। प्रत्येक विषयाच्या नोट्स 150 ते 200 पेजेसच्या आहेत मित्रांनो। किती? 150 ते 200 पेजेसच्या नोट्स आहेत। एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला दुसरीकडे असं बेस्ट स्टडी मटेरियल कुठेच भेटणार नाहीये। आपला हेतू हाच असतो, जे सर्वसाधारण विद्यार्थी ते सुद्धा या नोट्सचा लाभ घेऊ शकता। त्यासोबत आपण पुढे काय महत्त्वाच्या पुस्तकांविषयी माहिती बघणार आहोत। आपण 1-2 उदाहरणं बघू, त्यानंतर मार्केटमध्ये काही नवीन पुस्तकं आले तर त्यांच्याविषयी माहिती सविस्तर जाणून घेऊ। बघा, आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे, भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती या वाक्यातील आपल्याला विशेषण शोधायला सांगितलेलं आहे। तर काही पर्याय खाली दिसत असतील बघा तुम्हाला। भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली या वाक्यातील आपल्याला विशेषण शोधायला सांगितलेला आहे। तर केविलवाणी हा जो शब्द आहे, हा जो आहे शब्द, हा या वाक्यातील विशेषण आहे असं आपल्याला सांगता येईल। ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूया। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, आपल्याला पुढील प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। तर बघा, शब्द काय दिलेला आहे, पाटावर बसून जेवावे कंसातील शब्दाची आपल्याला जात ओळखायला सांगितलेले आहे। म्हणजे हे कोणतं अव्यय आहे की विशेषण आहे की क्रियापद आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। पाटावर, आता कंस कशाला दिलेला आहे, वर या शब्दाला। आता वर तुम्हाला माहिती आहे, आता हे जोडून शब्द येतात त्याला आपण काय म्हणतो, सर्वांनाच माहिती आहे, शब्दयोगी अव्यय म्हणतो। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, बरोबर की नाही? ऑप्शन 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, तू एक गाणे म्हण या वाक्याचे विद्यार्थी वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलेलं, शोधायला सांगितले। तू एक गाणे म्हण
तर विद्यार्थी वाक्य कोणतं होईल मग यातील आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच तू एक गाणे म्हणावेस अशा प्रकारचं हे वाक्य होईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। या सुद्धा टाईपचे आपल्याला TCS IPPS पॅटर्ननुसार प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटतात। तर हे जे टाईप आहे तुम्हाला कसे सोडवायचे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे, वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात। तर डायरेक्टली आपल्याला व्याख्या विचारली, व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे। व्याकरणावरती प्रश्न आलेला तर त्याला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात। तर ठीक आहे, वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात। म्हणजेच आपण एखाद्या नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतो। जसं की अजय, अजय हा शब्द तुम्हाला वारंवार वापरायला लागत असेल तर आपण डायरेक्टली तो अजय अशा प्रकारचा म्हणजे तो हा जो शब्द आहे त्या नामासाठी आपण वापरू शकतो। इथे नामाची पुनरावृत्ती होत नाहीये आणि त्यासाठी आपण अजय या शब्दाऐवजी तो शब्द वापरू शकतो, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो। तर चला पुढील प्रश्न बघूया। 15 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे। तर बघा प्रश्न कसा दिलेला आहे, आता व्यवस्थित प्रश्न समजून घ्या। तर आपल्याला इथे एक वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायला सांगितलेलं आहे। तर क्रियापद आपल्याला माहितीच आहे कसं ओळखायचं। आपल्याला वाक्य काय दिलं आहे त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसविले, तर आपल्याला या वाक्यातील क्रियापद ओळखायला सांगितलेलं आहे। तर वाक्याची इथं पूर्ण म्हणजे वाक्य कशाने पूर्ण होतं, हसवले या शब्दाने, म्हणजेच हसवले हे क्रियापद झालं असं आपल्याला सांगता येईल। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला मराठी या विषयावरती विचारले जाणार। आपल्याला अजून यामध्ये प्लस उतारा ऍड करायचा आहे। उतारावरील प्रश्न मी यामध्ये घेतले नाहीये, परंतु उत्तरावरील 5 प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटतील। आपण ज्या नोट्स देणार आहे मराठीमध्ये त्यामध्ये तुम्हाला सर्व उत्तरावरती कसे प्रश्न विचारले जातात त्यांचं सर्व स्पष्टीकरणासोबत सर्व काही दिलेलं आहे आणि सर्व बाकीचे टॉपिकही आपण कव्हर केलेले आहेत। त्यासाठी तुम्ही नोट्समध्ये रिव्हिजन करू शकता, अभ्यास करू शकता। एका दिवसामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजनसाठी तुमच्यासाठी आपल्या नोट्स बेस्ट असणार आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही नोट्समधून अभ्यास करू शकता। तर चला थोडक्यात आता जर विचार केला तर जीकेचे प्रश्न आपण जास्त बघणार नाहीये, कारण जीके वरती कुठून प्रश्न विचारले जातील असं सांगता येत नाहीये, कन्फर्म नसतं। कुठूनही TCS IBPS कंपनी कुठूनही क्वेश्चन घेते आणि विचारते। जसे की काही महत्त्वाचे प्रश्न बघूया। आपल्याला प्रश्न दिलेला आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा। सांगा बरं, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारताच्या कोणत्या राज्यघटनेच्या आपल्याला अनुच्छेदाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला गेला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर सांगा, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 29 आणि 30 मध्ये हे याच्याशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्था लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, परमहंस मंडळी। ठीक आहे, मुंबईमध्ये 1840 मध्ये मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्यासाठी या उद्देशाने जर विचार केला तर परमहंस मंडळाची ही जी आहे धार्मिक सुधारणाला सुरुवात झाली असं आपल्याला सांगता येईल। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय, भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 भारतीय निरीक्षक आणि महालेखा परीक्षक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या। आपल्याला प्रश्न दिलेला आहे, लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हणतात। तर त्याला काय म्हणतात, तेव्हा पुश फॅक्टर म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर चला पुढील प्रश्न बघा 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या। बृहदेश्वर किंवा राजराजेश्वरम मंदिर हे टिंबटिंब बांधलेल्या द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे। तर चोळ काळात बांधलेल्या, ठीक आहे, चोळ काळात बांधलेल्या द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर चला आता पुढील प्रश्न बघूया। 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबनमध्ये आढळत असून ते केवळ खाळकुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवितात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंडियन वाघ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे।
तर अशा प्रकारचे नॉर्मल जीकेचे प्रश्न कुठूनही घेतले जातात. ऑलराऊंडर तुमचा विचार करून हे जीकेचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. यामध्ये तुम्हाला कलम झाली, त्यानंतर काही स्थापना वगैरे झालं, जसे की प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली, तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 7 सप्टेंबर 1970, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे तुम्हाला ऑलराऊंडर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आपण भरपूर प्रश्न काढलेले आहेत. यामध्ये जर विचार केला पुढे गणित बुद्धिमत्ता, आता हा जो आपला पहिला क्लास आहे याच दिवशी आता म्हणजे आजच तुम्हाला याच जर विचार केला या भरतीवरती दुसरा क्लास बघण्यासाठी भेटणार आहे आपल्या चॅनलवरती. त्यामध्ये आता वेगवेगळ्या बुद्धिमत्तावरती कोणकोणते प्रश्न विचारले जाणार ते तुम्हाला मी सांगत आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नाही तर ऑलरेडी आपण जर विचार केला दुसरा क्लास टाकला तर सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण त्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे. बघा अशा प्रकारचं कागद मुडपल्यानंतर त्यानंतर आपल्याला हे अंकगणित झालं, सॉरी अक्षरमाला झालं, संख्यामाला झालं, यावरती प्रश्न विचारले जाणार. हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. या चॅनलवरती येणार आहे. आजच व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. तर बघा अशा प्रकारचं जर विचार केला तर आपल्याला पुढे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं असतं. हे अंकमालाचं अक्षरमाला किंवा अंकमालावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर हा जो प्रश्न दिलेला आहे या टाईपचे प्रश्न शक्यता येणार नाहीये. त्यानंतर इथं डावी बाजू उजवी बाजू यावरती प्रश्न येतील. स्पष्टीकरण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर इथं अक्षरमालाचं पुन्हा एक उदाहरण आलेलं आहे. या टाईपचे उदाहरण तुम्हाला नक्कीच विचारले जाणार. त्यानंतर पुढे जर विचार केला तर डावी बाजू हे झालं. त्यानंतर स्टुडंट या शब्दापासून त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला नातेसंबंध यावरती प्रश्न असणार. या टाईपचे नातेसंबंधीचे प्रश्न असणार. पुढे जर विचार केला तर दिशावरती प्रश्न असणार. 10 मीटर इकडे गेल्यानंतर नाही तर 10 किलोमीटर इकडे गेल्यानंतर पूर्वेकडे आग्नेयेकडे हे जे सर्व आहेत दिशांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. पुढे जर विचार केला तर या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. आराध्य राम तर आपल्याला मथुराचं काय येईल या टाईपचे प्रश्न विचारले जाणार. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा बरं काय असणार आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा पटपट. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आराध्य राम तर मथुराचं काय येईल, मथुराचं काय येईल, कृष्ण येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढील अशा प्रकारचा जर विचार केला तर इथे सुद्धा नातेसंबंधावरती एक उदाहरण तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे. या टाईपचे जे पण प्रश्न आहेत ते सर्व आपण पुढील भागामध्ये सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. त्यासाठी पुढील भाग बघायला विसरू नका. या टाईपचे प्रश्न आपण काढलेले आहेत आणि तुम्हाला स्वतःला रिव्हिजन करायचे असेल तर आपल्या नोट्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. फक्त आजच्या दिवशी ही ऑफर असणार आहे तुम्हाला 119 मध्ये. आज आणि उद्या या 2 दिवशी तुम्हाला ही ऑफर देत आहे. 119 मध्ये तुम्हाला 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे. त्यासोबत चालू घडामोडी हे सर्व तुम्हाला काय भेटणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बिल येते तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आपण अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये जी भरती आलेली आहे त्यासाठी कोणते कोणते प्रश्न विचारले जाणार, कोणकोणत्या टॉपिकचा समावेश असणार आहे त्यावरती भरपूर पार्ट टाकलेला आहे. ते पार्ट आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओची लिंक टाकून देतो. तिथून जाऊन तुम्ही ते आपले राहिलेले भाग जाऊन बघू शकता. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.